नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते टमाट्याची रस्स्याची भाजी बनवते। हे मी घेतलेले 4 टमाटे स्वच्छ धुवून याला मी कट करून घेतले आणि हा आहे आपला घरचा मसाला। काही नाही, शेंगदाणे, खोबरं, धने, जिरे, 2 चमचे कारळ आणि आपले लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची। हे जे आपण घरातले मसाले घेतलेले ना, आता आपण हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे। आपण आता ह्याला मिक्सरला बारीक वाटून घेऊ आपण। बघा, मी आता इथे कढई ठेवलेली आहे। आपल्या कढईमध्ये तेल टाकले मी। तेल तुमच्या आवडीनुसार टाका। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यामध्ये ही मोहरी सोडू। हे बघा, एक अर्धा चमचा मोहरी टाकली। आपली मोहरी छान परतली। आता आपण यामध्ये आहे ना घरचे मसाले टाकू। मसाले पण तुमच्या आवडीनुसार टाका। हे आहे आपलं लाल तिखट, हा घरचा काळा मसाला आहे आणि ही आपली हळद। आपण अजून थोडा मसाला टाकला काळा आणि ही आहे साखर थोडीशी। आता हे मसाले आपण छान हे बघा तेलामध्ये ह्याला परतून घेऊ आपण। आता आपला मसाला परतलाय, आपण त्यामध्ये हे टमाटे सोडू। आता हे टमाटे आपले तेलामध्ये छान आहे ना परतलेले आहे। आपण ह्याला आहे ना 5 मिनिटं मस्त आहे ना वाफून घेऊ। आता टमाटे आपण ह्याच्यावर झाकण ठेवून आता बघा, आता आपले टमाटे किती छान वाफले। हे बघा मसाल्यामध्ये आपण आहे ना आता ह्यामध्ये आपण जे वाटून घेतलं होतं ते सोडू। हे बघा, हे वाटण आता छान तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊ आपण। आता काय नाही, घरी भाजीला जर काही नसलं ना, 2 जरी टमाटे असले तरी पटकन होणारी भाजी आहे। आता उन्हाळ्याचं भाजीचं खूप टेन्शन असतं काय बनवावं। ह्या अशा पद्धतीने तुम्ही नक्की टमाट्याची भाजी थोडीशी रश्श्याची करून बघा आणि पटकन आपलं जेवण होतं। आपला मसाला छान तेलामध्ये परतलेला आहे। आता आपलं मस्त तेल पण सुटलेलं आहे बघा मसाल्याला। आपण आता यामध्ये पाणी सोडू आपण। आता तुम्हाला जेवढी ग्रेव्ही लागते तेवढीच आपण त्या पद्धतीने पाणी सोडायचं। हे बघा, आता आपण आहे ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकू आणि मस्त हिला आता 5 ते 7 मिनिटं उकळून घेऊ। झटपट होणारी आपली टमाट्याची रस्स्याची भाजी आहे। तुम्ही नक्की करून बघा, चवीला खूप छान लागते। भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। बघा, आता आपली भाजी किती छान उकळायला लागली। हे बघा, आता आपण ह्यामध्ये आहे ना हे सुवाणाचा थोडासा मसाला टाकू आपण। आणि आपण ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू। हे बघा, कोथिंबीर शिवाय भाजीला मजाच येत नाहीये। एक वेगळा स्वाद येतो छान मस्त। मी आता हिला फक्त 5 मिनिटं उकळून घेते आणि मग गॅस बंद करते। बघा, आता आपली भाजी छान उकळली आहे आणि आपली भाजी आहे तयार। मी आता गॅस बंद करते, हिला काढून घेते। बघा किती मस्त झालेली आपली टमाट्याची भाजी। हे बघा, खूप छान लागते चवीला। तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की बनवा आणि घरच्या घरी एकदम आपल्या साध्या सोप्या मसाल्यामध्ये बनवलेला आहे आणि प्रत्येकाच्या घरी हा मसाला असतो। खूप छान लागते चवीला। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।